विशेष मराठी कथामध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजचे कथेचे नाव आहे रूप आणि गुण। एक व्यापारी अफाट संपत्तीचा मालक होता। आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी तो योग्य वराचा शोध घेत होता। बरीच चौकशी केल्यानंतर हे सर्व दोन तरुणावर अडले। एक तरुण खूप देखणा होता, ज्याच्याशी प्रत्येक मुलीला लग्न करावेसे वाटेल। व्यापाराच्या मुलीला तो योग्य वाटला। दुसरा तरुण दिसायला साधारण असला तरी अत्यंत कर्तबगार होता। व्यापारी व्यावसायिकाला हा तरुण खूप आवडला। या मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये मतभेद झाले। ही बाब मुलीला विचारपूर्वक कशी समजावून सांगावी अशी चिंता व्यावसायिकाला वाटत होती। या व्यावसायिकाने एका संत महाराजाकडून दीक्षा घेतली होती। योगायोगाने ते त्यावेळी तिथे आले होते आणि शहराबाहेरील एका आश्रमात थांबले होते। व्यापारी आपल्या मुलीसह त्यांच्याकडे गेला आणि त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली। संत म्हणाले की उद्या मी तुझी समस्या सोडवेन। उद्या दुपारी तुझ्या मुलीला घेऊन माझ्याकडे ये। उद्या तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत। शहराची हद्द होताच आपले वाहन सोडा आणि मुलीसह पायी या। दुसरे म्हणजे वाटेत पिण्यासाठी रत्नजडित सोन्याने भरलेल्या कलशात पाणी आणावे। दुसऱ्या दिवशी व्यापारी आपल्या मुलीसह पायी निघाला। उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारी भर उन्हात पायी चालणे व्यापारीच्या मुलीला असहाय्य होत होते। त्यातच तहान लागली तर कलशातले पाणी इतके गरम झाले होते की ते पिणेही त्यांना असहाय्य झाले। दोघेही कसे तरी आश्रमात पोहोचले आणि दमून एका बाजूला पडले। मुलीची अवस्था पाहून साधू म्हणाले, बाळ, तिकडे पहा, एक काळे माठ आहे, त्यात थंड पाणी आहे, जा आणि आपली तहान भागवा। सेठ आणि त्याची मुलगी पटकन माठाजवळ पोहोचले आणि मन तृप्त होईपर्यंत पाणी प्यायले आणि हातपाय सुद्धा धुतले। आता संत हसत म्हणाले, बघ बेटी, सोन्याचा कलश किती सुंदर होता, पण या कुरूप काळ्या माठाच्या पाण्याने जीव वाचला। हा रूप आणि गुणामधील फरक आहे। आयुष्याचा प्रवासही खूप मोठा आहे। रूप रंगाचे वय खूप कमी असते। वयानुसार रूपाने सुंदरता कमी होते, परंतु गुण वाढत जातात। जीवनाच्या वाटेवर कोणत्याही वेळी अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यावेळी गुण अंगी येतात, रूप नाही। आता व्यावसायिकाच्या मुलीला ही गोष्ट पटली होती। शिक्षा: जीवनातील रूप रंगाचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही, परंतु ते सर्व काही नसते। गुणांशी तुलना करायची झाल्यास रूपाचे पारडे नेहमीच खाली असते।